किसी और को सुनाओ, जरा कॉलेज शाळा उद्योगपती काढून दाखवा. आम्ही यांच्यासारखं प्रायव्हेटायझेशन नाही. आणि अंगणवाडी भगिनींनो, काल इंदापूरमध्ये जोरात हवा चालली होती, जरा काळजी करा. कारण अमोल दादांना मला तुमच्यापैकी काही महिलांनी असं सांगितलं की आता अंगणवाडींचंही खाजगीकरण करायचा घाट हे सरकार करतंय. मी तुम्हाला महाविकास आघाडीच्या वतीने शब्द देते की या राज्यातली एकही शाळा जी सरकारी आहे आणि अंगणवाडी आम्ही त्याचं कुठल्याही उद्योगपतीला देऊ देणार नाही म्हणजे नाही. आणि ती सरकारच चालवेल आणि त्याचं प्रायव्हेटायझेशन आम्ही होऊ देणार नाही. ते सरकारचं काम आहे. आम्ही टॅक्स कशासाठी भरतो? मग जर सगळंच तुम्ही प्रायव्हेट कंपन्यांना देणार असाल तर मग आम्ही टॅक्स कशाला भरायचा? आणि हे सगळे जे म्हणतात ना विकास करतात, कुणाच्या पैशाने विकास करतात? काय घरातले पैसे देता का तुमचे? आम्ही टॅक्स भरतो, आम्ही जीएसटी भरतो, त्याच्यातून विकास होतो. त्याच्यामुळे हे जे आपल्याला म्हणतात ना विकास आणि कसला विकास झाला हो? मला विचाराल तर गेल्या 6 महिन्यात मी या सरकारचा अभ्यास करते रेग्युलरली. याला इंग्रजीमध्ये पॉलिसी पॅरालिसिस झाला या सरकारला. एक काम झालं नाही, फक्त कॉन्ट्रॅक्टरचे धंदे मोठे झाले, एवढंच झालं. सर्वसामान्य मायबाप जनतेला काही या सरकारमध्ये मिळालं नाही. त्याच्यामुळे या सरकारच्या विरोधात आपल्याला मोठी लढाई लढायची. येतील सगळे, मोठी हेलिकॉप्टर येतील. काही लोक हेलिकॉप्टरनीच येतात. माझ्या मतदारसंघात तर 5 वर्षांनी एकदा येतात, म्हणतात मी हमी भाव देतो. हमी भाव तर दिलाच नाही. कर्नाटकाच्या माणसाला आमचा एक कारखाना विकला, इथे पण राहिला नाही. आता हरकत नाही, ते मिराणी बिचारे बरे आहेत, आपल्याला पैसे देत आहेत, पण ठीक आहे आता दिला तर दुसऱ्याला. अशी अनेक तुम्हाला उदाहरणं मी देऊ शकते. आता ते राऊत साहेब सांगतील. राऊत साहेबांनी सगळा त्याचा अभ्यास केलेला आहे, त्याच्यामुळे तो विषय मी राऊत साहेबांसाठी ठेवते. पण ही गोष्ट आता ते तुम्ही नंतर वेगळं बघून सांगा. कुठले कुठले बंगले, अनेक तालुक्यांमध्ये मोठे मोठे बंगले चालले. आता ते नाही हिशोब काढत मी आता. पण हा सगळा जो संघर्षाचा काळ आहे, अरे संघर्षामध्ये वेगळी गंमत आहे हो. कारण का शेवटी आपण कशासाठी सत्तेत असतो? काही लोक म्हणतात आम्ही सत्ता सेवेसाठी असतो, काही लोक वेगवेगळ्या कारणांसाठी. मी राजकारणात कशासाठी आले हे मला माहिती आहे. मी राजकारणात तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी आले. आणि 3 गोष्टी लक्षात ठेवून आपण सगळ्यांनी पुढे काम करायचंय: सेवा, सन्मान आणि स्वाभिमान. सेवा मायबाप जनतेची, सन्मान महिलेचा, शेतकऱ्यांचा आणि ज्येष्ठ नागरिकांचा, आणि स्वाभिमान तुमच्या आणि माझ्या महाराष्ट्राचा. त्याच्यामुळे ही संघर्षाची लढाई मला काय अडचणीची वाटत नाही. कारण का मी छत्रपतींचं नाव घेते, अभिमानाने घेते. आणि आदरणीय ज्यांचे संस्कार आमच्यावर झाले असे कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचेही संस्कार आमच्यावर झालेले आहेत. ते फक्त फोटोपुरतं नाही, आमच्या कृतीमधून पण आहेत. त्याच्यामुळे जेव्हा तुम्हाला आठवत असेल, जेव्हा जेव्हा महाराष्ट्रातला स्वाभिमानी माणूस भाषण करतो तो काय म्हणतो की जेव्हा हिमालयाला गरज पडली तेव्हा आमचा हा सह्याद्री हा दिल्लीला गेलेला आहे. चीनचं युद्ध जेव्हा झालं तेव्हा पंडित जवाहरलाल नेहरूंनी आवर्जून चव्हाण साहेबांना दिल्लीला बोलवलं आणि त्यानंतर आपण चीनच्या बरोबरचं जे युद्ध होतं ते जिंकलो. त्याच्यामुळे हे जे योगदान चव्हाण साहेबांचं आहे हे कधीच विसरणार नाही. आणि हे हिमालय आणि सह्याद्रीचं नातं आहे. पण आता परिस्थिती बदलली आहे, काळ बदललेला आहे. जेव्हा हिमालयाला शिंक येते ना तेव्हा आमच्या सह्याद्रीला ताप येतो इकडे. अशीच परिस्थिती झाली. आता अमोल दादा बोलले, हे खोटं नाहीये की ह्यांच्यापैकी कोण इथेनॉलची जेव्हा अडचण आली तेव्हा एक तरी माणूस दिल्लीला गेला का? यांच्यापैकी एक पण गेला नाही. कांद्याच्या भावासाठी कोणी गेला का? गेला नाही. दुधाच्या भावासाठी गेला नाही. आरक्षणासाठी गेला का? मराठ्यांनो सांगा, आरक्षणाला गेला का? धनगर समाज सांगा, तुमच्या आरक्षणासाठी गेला का? लिंगायत का मुस्लिम, कुणाच्या समाजासाठी गेले? हे फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी जातात. मंत्री ते तर आहेच ना. आता म्हणूनच ती आधी भारतीय जनता पक्ष होता जेव्हा उद्धवजींची, राऊत साहेबांची त्यांची मैत्री होती. आता त्यांचं नाव बदललेलं आहे. ते भारतीय जनता पक्ष नाही, ती भ्रष्ट जुमला पार्टी झालेली आहे. हा आरोप आहे माझा त्यांच्यावर. ते भ्रष्ट आहेत, ते जुमलेबाज आहेत आणि त्यांचा पक्ष आहे. आणि हे मी ताठ मानेनी का बोलू शकते? कारण का माझे विरोधक पण म्हणतात की सुप्रिया सुले की सबसे बड़ी ताकत उसकी ईमानदारी है. त्याच्यामुळे भ्रष्ट जुमला पार्टी माझ्या नादी कधी लागत नाही. मग ते आमचं ऐकलं नाही की आमचं निलंबन करतात.
अरे निलंबन करून तर बघा. जर शेतकऱ्याला हमी भाव मागणं ही माझी चूक असेल तर एक नाही 100 वेळा निलंबन झालं तरी चालेल, पण त्या भ्रष्ट जुमला पार्टीच्या दारात मी जाणार नाही. आणि कधी मी एक स्वाभिमानी मराठी मुलगी आहे. काय सत्तेत कोणी जन्माला येत नाही आणि आयुष्यभर सत्तेत राहण्यासाठी आलो नाही. आम्ही तुमच्या आयुष्यात, आणि एक तुम्हाला सांगते, मी विरोधात असले ना तरी आपली कामं होतात. कारण का आपण सत्तेत असताना लोकांशी चांगलं वागलो ना, विरोधात असला तरी बिचारा कलेक्टर फोन घेतो आपल्याला. कारण का आपण कधी बदली आणि भानगडी आणि ते असल्या उद्योगाची कामं त्याला कधी सांगितली नाही. आणि त्यालाही माहिती आहे की हिच्या जास्त नादी लागायला नको, कारण का हिनी कधी उलटी सुलटी कामं सांगितली नाही. त्याच्यामुळे प्रशासनाची तुम्ही स्वच्छ राहिला की तेही तुमच्याशी स्वच्छ राहतात. त्याच्यामुळे पुढे काय होईल ते इलेक्शनमध्ये आपल्याला सगळ्यांनाच माहिती. आणि ते आज राऊत साहेब आहेत म्हणून त्यांच्या समोर सांगते, कारण काय राऊत साहेब ही सगळी लोक बसलेत नाही. पत्रकार आम्हाला रोज छळतात, कोण किसी सीट लढणार, कोण सीट. मी त्यांना म्हणते तू माम खाऊ पेड मत गिनो. आमचे रिझल्ट लागल्यावर किती निवडून येतात ह्याचा हिशोब फक्त बघा. कारण का ते म्हणतात 300 पार 40 पार वगैरे, ते त्यांचे डायलॉग आहेत. आम्हाला माहिती आहे आता सर्वे पण आलेला आहे. त्याच्यामुळे सर्वे काय सगळं खोटं बोलत नाही. त्याच्यामुळे सर्वेमध्ये पण आपलं चांगलं आहे आणि रोज गिनती वाढत चालली आहे. त्याच्याचमुळे आता सगळे आपल्याला इलेक्शन कुणासारखं लढायचं, दंगेकरांसारखं लढायचंय. त्याच्यामुळे आपली ही लढाई या ब्रिटिश भ्रष्ट जुमला पार्टी बरोबर आहे. त्यामुळे काय तुम्ही काळजी करू नका. ते येतील काय सांगतील ऐकायचं, जनाचं करायचं. त्याच्यामुळे माझा विश्वास आहे की आज लोकसभा आहे नंतर, आणि मग नंतर मला आज साहेब पण विचारलं तू काय 10 महिने मुंबईला जाणार नाही असं ऐकलं. म्हटलं 10 महिने मुंबईला जाणार असं नाही, पण माझा नवरा आणि मुलं मुंबईला राहतात. आता मला आपल्या सगळ्यांनाच इलेक्शनची जबाबदारी आहे. त्याच्यामुळे पहिली लोकसभा त्याच्यानंतर विधानसभा, या दोन्हीचाच गुलाल घेऊनच आपण सगळ्यांनी आपापल्या घरी जायचं. हा निर्णय आजमध्ये घ्या. ही वज्रमूठची सभा ही सगळीकडे राज्यात होतील. पण मी तुम्हाला विश्वास देते की जर महाराष्ट्राचा स्वाभिमान हा आपल्याला जगवायचा असेल, टिकवायचा असेल, माझं दिल्लीची आणि वैयक्तिक कुणाशीही भांडण नाही, पण मी एक स्वाभिमानी मुलगी. आणि जर महाराष्ट्राचा अपमान तुम्ही करणार असाल तो मी तरी सहन करणार नाही. कारण का ज्या भागाची मी लोकप्रतिनिधी आहे ती सगळी छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेली ती भूमी आहे. भोर असेल, वेल्हा असेल, पुरंदर असेल, त्या सगळ्या भागांमध्ये आम्हाला अभिमान आहे त्या छत्रपतींचा. त्याच्यामुळे आम्ही एक स्वाभिमानी पक्ष आहोत, स्वाभिमानी आघाडी आहोत. त्याच्यामुळे पूर्ण ताकदीने आम्ही लढू. आणि हे जे शेतकरी विरोधी जे सरकार आहे, हे भ्रष्ट सरकार आहे, त्यांना त्यांची दाखवायचं काम हा नक्की प्रत्येक मतदार करेल. आज प्रशांत दादा तुम्ही शिवसेना आणि काँग्रेसच्या वतीने अतिशय उत्तम आज